मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये। आणि हे सकाळची वेळ आहे आणि मी इथं चपात्या करते कारण तुम्हाला तर माहिती आहे माझ्या घराचे हालचाल काय आहेत। सकाळी सकाळी डबे बनवायला लागतात आणि मग आज काही 4 डबे होते, जास्त डबे नव्हते कारण 2 माणसं त्याच्यातली गेलेत गावाला, म्हणून आज 4 डबे होते। तर ह्या बाह्या रोट्या पहिले पीठ मळून ठेवलं आणि नंतर असे गोळे करून ठेवले छोटे छोटे, कारण मला 10 चपात्या करायचे होते सकाळसाठी। आणि मग मी एवढे गोळे मोजून मोकले होते। आणि इथं मी केली होती भाजी, बटाट्याच्या कापांची भाजी होती। नंतर मी ठरवलं होतं मी दुसरी काही भाजी करेल, पण थोडीशी भाजी केली होती, ही पण डब्यासाठीच होती। बाकी पाणी बघा तुम्ही याच्यात, म्हणजे ही थोडी पातळ झाली होती। नंतर मी थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला याच्यामध्ये आणि थोडी भाजी घट्ट केली, तर ही माझी भाजी होती आणि ते चपात्या होत्या। तर सकाळी डब्यासाठी मी एवढंच केलं होतं। तर माझा नवरा मला म्हणत होता का रोट्या अशा फुगल्या पाहिजे, तर त्याच्यावरून मला आठवलं का रोट्या फुगलेल्या सगळ्यांना चालतात, म्हणजे किती गोडीने खातात। जर बायको फुगली तर ती चालत नाही, मग काय काय म्हणतात तुम्हाला माहीत आहे।